शहा कर्दळीसारखा सपासप कापला जाईल। मग बाजी यावर एकच उपाय आहे, आपण निम्म्या मावळ्यांच्या सांगाती विशाळगडाच्या रोखाने पुढे निघा। तुम्हा साऱ्यांना असं मरणाच्या खिंडीत सोडून मी पुढे जावं का? स्वराज्यासाठी राजे, स्वराज्यासाठी। ही पुढची झेप तुम्हाला घ्यावीच लागेल। व्यर्थ वेळ दवडण्यात काहीही हशील नाही। निघा राजे, निघा। बाजी, हे म्हणजे मृत्यूला मिठी मारणं। हजारोचं सैन्य आमच्या मुठभर मावळ्यांवर तुटून पडेल। जीवाची पर्वा नाही राजे। उद्याचा स्वातंत्र्याचा सूर्योदय बघायचा असेल तर ही काळ रात्र संपवावीच लागेल। यासाठीच आम्ही या खिंडीत उभे ठाकू। आमच्या देहाच्या चिरफळ्या उडाल्या तरी गनिमाला या खिंडीतून पार जाऊ देणार नाही। किती काळ बाजी, किती काळ निभाव लागणार? राजे, तलवार किती काळ चालते याहून ती कोणावर चालते आणि कोणासाठी हे जास्त महत्वाचं। इतिहासही याच गोष्टींची साक्ष देतो। आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि उरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देऊ। आपण जलद गतीने निघावं। निघा राजे, निघा। बाजी, बाजी, बांधत, आम्ही आपल्या साऱ्यांची विशाळगडी वाट पाहतो आहोत। आम्ही गडावर पोहोचताच इशारतीच्या तोफा वाजू। त्या ऐकता क्षणी तुमच्या समशेरी म्यान करून विशाळगडाकडे निघून या। येतो आम्ही। जय भवानी, जय भवानी।